तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे पुणे सासवड बोबदेव घाटाच्या कानिफनाथ डोंगरावर. हो, पुण्यापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर हा डोंगर आहे. पण या डोंगराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथील स्थानिक इतिहासकार आणि लोकपरंपरेनुसार हे मंदिर 9 किंवा 12व्या शतकातलं म्हणजे यादव काळाच्या आसपासचं हे मंदिर. आता त्याला नवीन स्वरूप देण्यात आले आहे. पण देवाजवळ जायचं असेल तर चांगल्या अंतर्मनाने गेल्यास तुम्ही हे दार पार करू शकता, अशी यांची भावना. नाथ संप्रदायांमध्ये नाथांची मूळ शक्ती भगवान शिव यांच्याशी जोडली जाते. आख्यायिका सांगते की मच्छिंद्रनाथ यांनी गुप्त योगविद्या सांगितली, ती एका हत्तीने ऐकली. त्या दिव्य ज्ञानातून कानिफनाथ प्रकट झाले. पण याचा खरा अर्थ कानातून जन्म म्हणजे ज्ञान ऐकून आत्मसात करणे, म्हणजेच ज्ञानातून जन्मलेला योगी. उंच आणि शांत वातावरणात सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्यांनी ही जागा निवडली. नंतर इथे मला सांगितले गेले की धार्मिक अर्थाने अहंकार सोडणे असे सुद्धा एक्सप्लेन केले जाते. आता इथे असेही मानले जाते की श्रद्धेने आत जाणारा माणूस कसाही सहजपणे आत जाऊ शकतो, पण जर श्रद्धा नसेल तर लहानातला लहान माणूसही मध्ये अडकून पडतो. आता हे कितपत खरं किंवा खोटं हे मला माहीत नाही, हे तुम्ही ठरवा. या मंदिरात कधी तुम्ही जवळपास बारामती, सासवड किंवा बोबदेव घाटाजवळ आला तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा. हे मंदिर खूप पाहण्यासारखं आहे. मंदिरात फक्त कानिफनाथच नाही तर आजूबाजूला छोटी मोठी फार मंदिरं आहेत. आणि तुमचं मत माझ्यापर्यंत नक्की शेअर करा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.